ह्या नोकरीमध्ये जेवढा मान सन्मान आहे तो इतर कोणत्याही नोकरीमध्ये मान सन्मान मिळत नाही. ते सर्वजण दबले गेले. त्यामध्ये आमचे 3 जवान शहीद झाले बर्फाखाली. नाहीतर आमच्या हातात असले तर आम्ही तर गावला आम्ही आर्मीसारखं डिसिप्लिन बनवू. हॅको झाला तर वाचू शकतो, हॅको झाल्यास वाचू शकत नाही. म्हणजे काय होतं दिमागात पाणी भरतो त्याच्यामुळे. गावचं जीवन म्हणजे हे आळशी जीवन आहे आणि आर्मीचं जीवन आहे ते. माझं 75 किलो वजन होतं वरी पोस्टवर चढत असताना आणि खाली डाऊन झाल्यानंतर माझं 52 किलो वजन होतं. झोपू देखील देत नाही रात्रीच्या. 1-1 घंट्यानंतर आम्हाला जागा करतात. नमस्कार मित्रांनो, ज्यांनी स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून आपल्या देशालाच कुटुंब मानलं आणि स्वतःच्या कुटुंबाच्या आनंदापेक्षा देशाची जबाबदारी मोठी मानणाऱ्या एका वीर जवानाची मुलाखत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रहो, वर्दी म्हणजे फक्त कपडे नसतात, तर ती शिस्त, त्याग आणि देशप्रेमाची एक ओळख असते. ज्या आईने आपल्या मुलाला गावासाठी नाही तर देशासाठी पाठवलं होतं, तोच मुलगा आज बऱ्याच वर्षानंतर देशसेवा बजावून सेवापूर्तीच्या नंतर त्याच आपल्या गावच्या मातीमध्ये परतलेला आहे. आपण इकडे गावात सण साजरे करत होतो, रात्रीच्या वेळी शांत झोपत होतो, कारण तिकडे आपला एक गावचा सुपुत्र डोळ्यात तेल घालून रात्रभर देशाच्या सीमेवर पहारा देत होता. सीमेवर उभा असताना कदाचित त्याला आपल्या गावाचे सण, आईच्या हातचं जेवण आणि आपल्या मातीचा सुगंध आठवत असेल. पण तिरंग्याचा मान राखण्यासाठी ज्याने स्वतःचा आराम, आनंद आणि आयुष्य देशाला अर्पण केलं, त्या एका वीर जवानाशी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत. मित्रहो, त्यांचं नाव आहे गोडे देवीदास. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सैन्यातील त्यांचे जे काही अनुभव होते ते अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. सर नमस्कार. आपल्या या व्हिडिओमध्ये मी खूप खूप स्वागत करतो. सर, मला पहिलाच आपल्याला एक प्रश्न करावासा वाटतो की आज नोकऱ्या भरपूर आहेत. एखादी दुसरीही नोकरी जर का तुम्ही केली असती सैन्यात न जाता, तर अगदी सुखामध्ये तुम्ही जीवन जगू शकला असता. पण सैन्यामध्येच जाण्याचं तुमच्या मनात का आलं? कशामुळे जावं वाटलं? तुम्ही विचारायला प्रश्न बरोबर आहे, पण मला लहानपणापासून जिद्द होती सैन्यामध्येच भरती होण्यासाठी. आणि 99ची लढाई लागल्यानंतर ती बघितल्यानंतर तुम्ही निश्चय केला की आपण सैन्यातच जायचं आणि आपल्यात तुरुस होती की आपण होणारच. आणि मी पण झालो. माझ्यासोबत काहीतरी 20-25 जण येत होते, त्याच्यातले अर्ध्याच्या वरी आमच्यासोबतचे देखील काही जण न होणारे ती देखील पोलीसमध्ये झाले. सैनिक म्हणजे देशाचा मान सन्मान आहे आणि सर्व देशातल्या जनतेचा सैनिकावर 100% भरोसा राहतो. आणि सैनिक करप्शन करत नाही. बाकी सर्व डिपार्टमेंटमध्ये, हर एक डिपार्टमेंटमध्ये करते. त्याच्यामुळं सर्वात जास्त सैनिकाला इज्जत देतात आणि मान सन्मान करतात. ह्या नोकरीमध्ये जेवढा मान सन्मान आहे तो इतर कोणत्याही नोकरीमध्ये मान सन्मान मिळत नाही. त्याच्यामुळे मी विचार केला की सैन्यामध्येच भरती व्हायचं. सर, तुम्ही इतकी वर्ष सेवा करून रिटायर होऊन गावामध्ये परत आलात. मला एका वाक्यात सांगा सर की सैनिक असणं म्हणजे नेमकं काय आहे? सैनिक असणं म्हणजे देशाची जबाबदारी आहे. देशाची जबाबदारी पडते आणि सैनिक म्हणजे एक इमानदार माणूस आणि देशासाठी मरणारा भेटणारा, त्याला सैनिक म्हणतात. सैनिकाचं एक तर डिसिप्लिनमुळे ओळखला जातो, त्याला सैनिक म्हणतात. डिसिप्लिन नंबर 1 राहते. आमचे पुण्याच डिपार्टमेंटमध्ये असं आमच्यासारखं बरोबर डिसिप्लिन राहतं. शिस्तप्रिय, टायमावर पीटी, आमचा परेड, गेम जी काय आहे ते आमचं टायमावर होत राहतं. राजकारणाशी आमचं काहीच घेणं देणं राहत नाही आणि आम्हाला काही देणं घेणं देखील राहत नाही त्याच्यावर. म्हणजे सैन्याची नोकरी म्हणजे एक शिस्तप्रिय नोकरी आहे. देशासाठी पूर्ण काही जे काही आहे ते. सैन्याची नोकरी ही शिस्तप्रिय आहे आणि देशासाठी आम्हाला वेळ आली तर आम्ही प्राण देखील देऊ शकतो. त्यामुळे मला हे सैन्याची सर्व्हिस आवडली. सर, आता तुम्ही रिटायर झालात, समजा आता जर लढाई लागली तर तुम्हाला पुन्हा एकदा तुम्ही जाऊ शकता का? हां, रिटायर झाल्यानंतर 5 ते 10 वर्षाच्या कालावधीमध्ये सुरुवातीला 5 वर्षाच्या मधले उरतात. जर ही बी जर कमी पडत असले किंवा आमचे जवान जर जास्त शहीद झाले असले तर 5 ते 10 वर्षापर्यंतचे देखील घेऊ शकतात, 15चे देखील घेऊ शकतात. म्हणजे रिटायर झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला बोलू शकतो सैन्य दल? हां, बोलू शकतात. म्हणजे 5 वर्षापर्यंत कमीत कमी तुम्हाला आम्ही नक्की जाणार असं. हां, देशावर संकट कधी बी आला तर मी तर मर्जेपर्यंत जाणार. 5 वर्ष जाऊ द्या, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कधी बी काही देशावर संकट आला तर मी हमेशा देशासाठी तयार आहे. सर, ज्यावेळेस तुम्ही सीमेवर होता किंवा ज्यावेळेस तुम्ही कर्तव्य बजावत होता, ड्युटी करत होता, त्यावेळेस गावातली सर्वात जास्त अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्हाला तिथं आठवायची? ड्युटीवर असताना गावात जी घडलेल्या गोष्टी आहेत ते मित्रासोबत राहिलेले किंवा मित्रासोबत भांडणं केलेले किंवा अनेक काही वस्तू आहेत ती काही सांगणारे असतात, काही न सांगणारे असतात. त्याच्यामध्ये पोवायला जात होतो लहानपणी नदीला आणि शेताकडे मुद्दाम कधी कधी कट मारून फिरण्यासाठी जात होतो. मल्याप्पाच्या यात्रेला म्हणून आम्ही टूर म्हणून असं जायचं सर्व मित्र मिळून. गावात बसलेलं चौकामध्ये लहान मुलांमध्ये
किंवा वयस्कर माणसामध्ये बी आम्ही बसून त्यांचा बी अनुभव घेत होतो लहानपणी. गलीमध्ये काही गुप्तहेर राहतात, लहान लहान मुलं, त्यांच्याकडून काही माहिती घ्यायचं. अरे काय व्हायला, इकडे काय चालू आहे, तिकडे काय. सुरुवातीपासूनच आम्हाला माहिती घ्यायची, मित्रामध्ये काय व्हायला किंवा काय केलं तर काय होतं ही पूर्ण माहिती घ्यायची आम्हाला सवय होती. पण जी कामाचं आहे ती आम्ही ध्यानात ठेवायचं आणि जी कामाचं नाही ती आम्ही सोडून द्यायचं. यासारख्या अशा भरपूर गोष्टी आम्हाला आठवत होत्या. सर, आपण रिटायर होऊन आलात आणि आपलं जे खातं आहे विशेष म्हणजे भारतीय सैन्य दल हे खूप शिस्तप्रिय असतं. मग तुम्ही त्या खात्यातून रिटायर होऊन आलात, आता गावामध्ये आपण आलात. मग तुम्ही जी सैन्यातली शिस्त शिकलात ती शिस्त आणि तुमचा अनुभव आपल्या गावासाठी काही त्याचा फायदा होऊ शकतो का? हां, नक्कीच फायदा होऊ शकतो. पण गावामध्ये राजनीती असल्यामुळं ते आम्हाला करता येत नाही. बरोबर आहे. कारण अलग अलग ही ह्या पार्टीचे, ही त्या पार्टीचे, त्यामुळे आम्हाला नाहीतर आमच्या हातात असलं तर आम्ही तर गावला आम्ही आर्मी सारखं डिसिप्लिन म्हणून बरोबर आहे. रोज पीटी सकाळ उठून 5 वाजता केलो आम्ही. बरोबर आहे. 5 ते 6 सगळ्या गावची आम्ही बाय ऑर्डर पीटी ठेवू आम्ही. राजकारणामुळे आम्हाला काही करता येत नाही. पण केल्यास खूप काही करू आणि आम्हाला राजनीती सोबत आम्हाला बोलण्याचा इंटरेस्ट बी नाही आणि आम्हाला घेता बी येत नाही आणि आम्ही घेणार बी नाही. बरोबर आहे. तुमचं खातं त्यांचा संबंधच नाही आम्हाला राजनीती. सर, एक थोडासा अजून एक पुढे जाऊन प्रश्न विचारावा असं वाटतो. आता रिटायर होऊन आपण गावामध्ये आलात, याच्या पुढे काय करायचा तुमचा विचार आहे? ह्याच्या पुढे जर आपल्याला चांगली मनासारखी नोकरी आवडली आणि तिथं जर आपलं लागत असलं चान्स तर ती करणार आहे. नाहीतर काहीच नाही. इतकी वर्ष सेवा केलो, 20-22 वर्ष. आता ह्यानंतर काहीच नाही, आराम करायचं. चांगली वाटली तर करायचं, नाहीतर नाही करायचं. नाहीतर मग काय, तू कुठलाही बिझनेस, आपला छोटा मोठा बिझनेस करून राईट. सर, सैन्यामधलं जीवन आणि आपल्या गाव पातळीवरचं गावातलं जीवन याच्यामध्ये तुम्हाला फरक काय वाटतो? सैन्यामधलं जीवन म्हणजे डिसिप्लिन जीवन आहे. सकाळ उठून पीटी करणे, परेड, पुन्हा गेम, ही आम्हाला बाय ऑर्डर करावं लागते. त्यामुळे आमचं डिसिप्लिन टिकून राहतं आणि फिटनेस देखील आमचं टिकून राहतं. आणि गावातलं जे जीवन आहे ते आपल्या मनासारखं चालत आहे. बरोबर आहे. तिथे कुणी काही आपल्याला बोलणार नाही ना कुणाला, आणि कुणी घरचं कुणी बोलत बी असलं तर कुणी कुणाचं ऐकत नाही. पण तिथं बाय ऑर्डर ऐकावंच लागतं. तर गावातल्या काही चांगल्या गोष्टी अशा आहेत तुम्हाला असं वाटतं की? आहेत चांगल्या गोष्टी, पण त्याला अंमलात आणणार पाहिजे. बरोबर आहे. गावचं जीवन म्हणजे हे आळशी जीवन आहे आणि आर्मीचं जीवन आहे ते डिसिप्लिन जीवन आहे. सकाळ उठून पीटी करणं, आपलं परेड पीटी तयार होणं टाइमशीर, हे त्याच्यामुळे फिटनेस राहतं आर्मीमध्ये. आणि जे गावातलं जीवन आहे ते कोणी 9 वाजता उठते, कोणी 10 वाजता उठते, अशी भरपूर बघतो आम्ही. तिथं आपल्याला बोलणार कोणीच नाही गावात, कुणीच बोलणार नाही किंवा कोणी समजावणार नाही. इथं आपला पण डिसिप्लिन शिकतं आर्मीमध्ये. आणि एक माणसाच्या जीवनाला एक व्यवस्थित वळण सैन्यामध्ये लागतं. आणि मला वाटतं जेवढे काही सैनिक रिटायर होऊन पुन्हा येतात, आयुष्यभर त्यांचं फिटनेस आयुष्यभर बऱ्यापैकी राहतं. त्याचं कारण काय असतं? राहते कारण ते आम्हाला सवय पडलेली आहे. आणि काही जणांची अडचण असल्यामुळे ते पीटी करू शकत नाही किंवा काही असे, त्याच्यामुळे काही जणांचं फिटनेस बिघडतं आणि 99% लोकांचं चांगलं राहतं. सर, एखादा असा प्रसंग तुम्हाला आठवतंय का तुमच्या सेवेमधला, की एखाद्या ठिकाणी तुम्ही गेलात, एखादी युद्ध वगैरे लागलेलं असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही असं वाटलं तुम्हाला की आता इथून मी गावाकडे परत जाऊ शकणार नाही, माझा इथं शहीद होऊ शकेन, असं तुम्हाला वाटलं का कधी? वाटलं. एखादा प्रसंग आला होता का असा? आला होता. कोणता होता तो? 2014-15 मध्ये मी ग्लेशियर सियाचीनला होतो. सियाचीन ग्लेशियर. ते 21,000 फुटावर होतो मी वरी. त्या ठिकाणी आमच्या साईडच्या पोस्टवर अवलांच आला, ते सर्वजण दबले गेले. त्यामध्ये आमचे 3 जवान शहीद झाले. बर्फाखाली? बर्फाखाली 3 जवान शहीद झाले. पुन्हा आम्हाला असं वाटलं की आमचं बी काही खरं नाही आता. कारण आमचं जे मेस आहे ना, आमच्या मेसच्या वरी हे लंगर म्हणतात आमच्या आर्मीमध्ये, त्याच्यावरी ते पूर्ण बर्फ कोसळला. आणि त्यामध्ये आम्ही जेवण करण्यासाठी मध्येच बसून जेवण करत होतो 4-5 जण. मग त्यामध्ये मी बाहेर निघालो, असं थोडं जेवण करत करत बाहेर निघालो मी, की आमचे 3 जण मध्ये होते. मध्ये असताना एक जण दबला गेला, ती दुसरा एक निघाला, एक जण दबला गेला की त्यानं असा हात करून थोडंसं सांगून त्याच्यातून बाहेर निघाला. तर असं वाटलं की पुन्हा देखील आपण इथंच लाईन होऊ शकतो आणि कधी बी आपल्याला काही खरं नाही. कारण उतरताना 300 मीटरची वाल आहे त्या पोस्टला. आम्ही त्या ठिकाणी 5 महिने वरी राहिलं आणि असं वाटत होतं वरी असताना की आम्ही दुसऱ्या मजल्यावर आलो, दुसऱ्या पातळावर. आणि त्यामध्ये 3 महिन्यासाठी म्हणून आम्हाला 5 महिने वरी ठेवण्यात आलं. माझं 75 किलो वजन होतं वरी पोस्टवर चढत असताना, आणि खाली डाऊन झाल्यानंतर माझं 52 किलो वजन होतं. ज्यावेळेस मला भरतीच्या टाइमला जेवढं वजन होतं त्याच्यापेक्षा देखील कमी झालं 1 किलो. अरे बापरे.
हा. म्हणजे एवढी अशी भयानक परिस्थिती, अवस्था होती. हा, दाढी वाढली होती आमची भरपूर, केस, आमचेच मित्र आमच्या सोबतचे पण आम्हाला ओळखीत नसते खाली आले. हम्म. मग ते आता बोलण्यावर ह्याच्यावर ओळखी इतर ओळखू येणार आहेत, पण असं ओळखू न यासारखी आमची परिस्थिती झाली. हम्म. म्हणजे एवढं सगळे काळं शरीर, हे अंग, मेंदुरळा, आणि येताना काही भरोसा नव्हता. कारण ते 300 मीटरची वाल उतरत असताना आम्हाला एवढी कमजोरी आली. अर्ध्या वाटत मी उतरत असताना माझ्या घुटना एकदम असं पिचकल्यासारखं होते ना, हम्म. तसा झाला. ते उतरत मग पुन्हा एक हाऊस कोर्स एक पोरग होतं वरी, हम्म. ती येत होतं. मग अर्ध्या मधात मला हलता बी नाही. मग त्यानं सांगितलं मला की तू हळूहळू उतर गोडे, ह्या पायाचा सपोर्ट घे फक्त हळू मारून, आणि ह्या पायात जोरात मार क्रॅम्पॉन. मग ती अटकत, आणि ती जर आमचं सुटलं असतं, कारण आमचं काही आम्ही काही फक्त रोप, फौजी भाषेत रोप म्हणतात, ही असली रस्सी, दोर असते. दावा राहते ना, रस्सी, रस्सी. त्याला रोप म्हणतात फौजी भाषेमध्ये. तू फक्त रोप सोनू, बाकी तू पाय फे सुटला तर काही अडचण नाही. रोप सोनू, रोप जर मी सोडलो तर खाली करावा असं एवढा खोल होता दरी. तिथून कुणीच काढत नव्हतं. आजपर्यंत बी ती खाली जी गेलंय कुणी चुकीनं त्यांना कधीच काढाय नाही. जर ती निघालं वरी तर ती पोटर काढतात, ती शिविला आहे त्या इलाक्यातली. निघालं तर ठीक आहे, नाहीतर ती देखील काढू शकत नाही. असा देखील प्रसंग येत होते. म्हणजे आता आमच्या साईडला एक 17 मराठाचा दराडे शहीद झालता. 5 दिवस वरी पोस्टवर होता. हा, त्यावेळेस आमचे खालचे जवान घाबरून गेले की 5 दिवस वरून आणू शकत नाही त्याने, तर मग काय होईल. मग आमच्या कमांडर साहेबांनी इंटरव्ह्यू, म्हणजे आमचा कॉन्फरन्स घेतला सगळ्या आर्मीच्या ह्याला. आता ते आम्ही सांगू शकणार, ती वरच्या लेवलच्या गोष्टी. बरोबर. हा, ते त्यांचं मीटिंग म्हणा आपल्या भाषेमध्ये, मीटिंग घेऊन आपलाच आमच्याच आर्मीचा एक फौजी हेलिकॉप्टर वरी पाठवून त्याला डाऊन करण्यात आलं. तिथं आम्ही सलामी देऊन त्यांना बीड जिल्ह्यातला होता, त्यांना तिकडे पाठवले त्यावेळेस. म्हणजे जे म्हणतात की बाबा सियाचीन जो इलाका आहे तो म्हणजे एक पृथ्वीवरला एक नरक आहे असं म्हणतात. म्हणजे तो अनुभव तिथं तुम्हाला पाहायला मिळाला. म्हणजे एवढी घातक अवस्था, एक भयानक अवस्था त्या ठिकाणी. नरकासारखंच आहे तिथं. कारण एवढी खतरनाक आहे तिथं. अलग अलग प्रकारच्या बिमारी आहेत. म्हणजे हॅको, चिलब्लिन, फॉस्फाईट. असं हॅपो झाला तर वाचू शकतो, हॅको झाल्यास वाचू शकत नाही. म्हणजे काय होतं, दिमागात पाणी भरतो त्याच्यामुळे. म्हणजे फक्त ते थंडीमुळे तिथल्या प्रदेशात, फक्त थंडीमुळे, बर्फातल्या. अशा भरपूर बिमाऱ्या तिथं होतात. हॅको, आणि अचानक श्वासची कमी पडते तिथं. कोण कधी जाईल, त्याच्यामुळे आम्हाला 1-1 घंट्यानंतर झोपू देखील देत नाही. रात्रीच्या 1-1 घंट्यानंतर आम्हाला जागा करतात सतत. कारण कुणी झोपून राहू नये असं. म्हणजे अशी अवस्था आहे की सतत 1 तासाला तिथं जागवतच राहावं लागतं. मग तुम्हाला तिथं ज्यावेळेस सियाचीनला तुम्ही जाते वेळेस म्हणा, येते वेळेस म्हणा, काही अशा अडचणी आल्या होत्या का? भरपूर. एकदा दिपाळीचा टाइम होता, आमचे सर्व फौजी तिथं टेजन कॅम्प मध्ये जाम झालते. ले टेजन कॅम्प. मग तिथं एक कट्टा झाल्यानंतर आता दिपाळी जवळ आलेली होती. मग ती आमच्या आईला, आमचं जे आईला आहे ना मोठं, हे 2-250 आमचे जवान बसून एकदाच आम्हाला चंदीगड ड्रॉप करत होते. मग ते ड्रॉप करणारा आयल कॅन्सल झाला 1-2 दिवस. मग आमचा एक एअरफोर्सचे आमचे जे चार्टरचे पायलट आहेत, ते आयलचे जे पायलट आहेत, ते पायलट आणि त्यांची मुलगी देखील पायलट होती तिथंच. त्याने असे विचार केले की जेवढे बी तिथं 3-3.5 हजार असा जवान तिथं एकत्र झाले होते. मग दिपाळीसाठी किंवा सुट्टी जाण्यासाठी, कुणी दिपाळीसाठी, कुणाची काही अडचण, ते कुणाची काही प्रॉब्लेम, त्याने असा निर्णय घेतला की ह्यांना आजच ड्रॉप करायचं सगळ्याला. तर त्यांनी 2-2 त्या दिवशी आमच्या ट्रिप केले. 2-2 आयलने पूर्ण जवान डाऊन केले. अजून असे भरपूर आहेत अनुभव. येताना जाताना गाडीचा काही भरोसा राहत नाही. खाली गाडी पडली तर गाडीच काढतात, गाडी काढणार माणसं काढतात तिथून जर पडली तर. सर, तुम्ही जे सांगताय ते खूपच भयानक आहे असं तर बोलण्यावरून दिसते. तुमच्या डोळ्यात देखत असा काही कुठला हादसा वगैरे झाला का गाडीचा म्हणा? आमच्या जवानासोबत हादसा झाला, पण आमच्या सोबतच्या जवानासोबत नाही. दुसऱ्या युनिटचे जवान होते, ते अम्युनिशन लोडिंग काही दुसरीकडे शिफ्ट करत होते. तर ते शिफ्ट करत असताना असं साईडनं जात होते त्या डोगरा पोटवर अचानक गाडी पलटी झाली. त्यामध्ये एक जवान जे ड्रायव्हर आहे ते जागीच शहीद झाला. बाकी जवान आहेत ते थोडी मोठी मार लागून जिवंत राहिले. हे आमच्या समोर, आम्ही त्याला काढलो, त्या ड्रायव्हरला गाडीला आम्ही साईडला केलो. आणि जी घायल जे जवान आहेत, म्हणजे जे मार लागलेले जवान आहेत, त्यांना तुरंत रेफर केलो आम्ही MH. सर, तुम्ही ड्युटी करत असताना एखादा तुमच्या सेवेतला असा क्षण आहे का की जो तुम्ही आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही? ड्युटीमध्ये असताना असा क्षण आहे
मनालीमध्ये राहिलो मी, कुल्लू मनाली 3 वर्ष आम्ही ट्रॅकसूटमध्ये 6 महिने बर्फ पडतो तिथं. आम्ही अंजली महादेव, हेडिंबादेवी मंदिर असं आम्हाला असं वाटत होतं की आम्ही टुरिस्ट आहोत. आणि सिव्हिल लाईफ 6 महिने बंद राहत होता ते कॅम्प आणि 6 महिने खुला राहत होता. ती कोणी आमच्या आर्मीसाठी आम्ही तिथं होतो. जॅकेटी बिकेटी जी काय आहेत आमच्या कानवाई हे त्याच्यासाठी होतो आम्ही त्यांच्या प्रोटेक्शनसाठी. तर तो क्षण खूप मला महत्त्वाचा वाटतो. मनालीमध्ये लोक टुरिस्ट फिरण्यासाठी येतात आणि तिथं हॉटेलमध्ये राहण्यासाठी 5-5, 10-10 हजार रुपये देतात एक रात्रीसाठी. तिथं आम्ही तसल्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आम्ही 3 वर्ष आम्ही ड्युटी दिली त्या ठिकाणी. म्हणजे आम्हाला टुरिस्टसारखं वाटलं त्या ठिकाणी ड्युटीच्या दौरान. आणि दुसरी न विसरणारी गोष्ट म्हणजे ड्रिल. फौजी कधीच विसरत नाही. सर, आज महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये बरेचसे तरुण सैन्यामध्ये जाण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत असतात. मग त्या तरुणांना एक संदेश म्हणून किंवा गावातल्या लोकांना एक तुम्ही सल्ला म्हणून काय सांगाल? गावातल्या मुलासाठी तरुणासाठी सल्ला देऊ शकतो आम्ही. सकाळ उठून पीटी करणे, आपलं फिटनेस ठेवणे किंवा हातापायाला मार न लागू देणे हे आपलं स्वतःचं फिटनेस जरुरी आहे. आणि भरती निघाल्यास भरती देखील भरणे, फॉर्म भरणे. आजकाल ऑनलाईन फॉर्म भरणे. असं समजायचं नाही की अग्निवीर भरती आहे की मी होणार नाही किंवा परमनंट होणार नाही असं समजायचं नाही. 4 वर्ष झाल्यानंतर देखील काही पर्सेंट, आता किती पर्सेंट आहेत ते आम्हालाच माहित नाही किती करणार आहेत. 25% म्हणत आहेत, पण किती करतील काही सांगता येईना. आणि नंतर त्याच्यातले पुणे बी डिपार्टमेंटमध्ये पुन्हा नंतर देखील भरती लागू शकते त्यांना. जाते वेळेस 4 वर्षानंतर त्याच्यातले 25% तर परमनंट होणार. हे दुसऱ्या नोकरीपेक्षा, दुसऱ्या डिपार्टमेंटपेक्षा चांगलं आहे आर्मीत भरती होणार. आर्मी एक तर सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. परमनंट झालं तर परमनंट समजून आपण भरती होऊ लागेल. त्यासाठी सर्व जी भरती होणारे इच्छुक आहेत तरुण, त्याने आपलं फिटनेस राखून वॉकिंग करणे, सकाळ पीटी, आमच्या भाषेत पीटी करणे, आपलं फिटनेस ठेवणे, वाईट नादाला न लागणे. दुसऱ्या जॉबपेक्षा हे जॉब चांगला आहे. सर, आपण जी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली ती खूप महत्त्वाची आहे असं मला वाटतं. आपण सैन्यामधून रिटायर होऊन गावामध्ये आलात आणि मुलाखत या चॅनलसाठी दिलात. त्यामुळे मी या चॅनलच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आणि आपल्या पुढील भावी आयुष्यासाठी मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आपण आपला वेळ काढला त्याबद्दल धन्यवाद. आपला बी धन्यवाद. तुम्ही आलात, आमची इंटरव्ह्यू घेतलात त्याबद्दल तुमचा देखील धन्यवाद. मित्रो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया एका नव्या विषयासह, एका नव्या व्हिडिओमध्ये, नव्या पाहुण्यासह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.